हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द. वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट. महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता. राज्य सरकारच्या शोधमोहिमेत धक्कादायक माहिती समोर. राज्यामध्ये 5023 पाकिस्तानी नागरिक, पण फक्त 51 लोकांकडेच वैध व्हिसा आणि कागदपत्र. पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएच्या हाती. गृह मंत्रालयाकडून अधिकृत सूचना जारी. एनआयएकडून गुन्हा दाखल. 2 दिवसात 175 जण ताब्यात. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात. मागील 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई. पहलगाम हल्ल्यातल्या 6 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर केंद्र सरकारचा बुलडोझर. सगळ्यांचा लष्कर ए तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग. 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी. सिंधू नदीचं पाणी रोखण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानची दरपोक्ती. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफांचा टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा. तर रक्ताचे पाठ वाहतील, बिलावल भुत्तोची धमकी. फडणवीसांच्या तक्रारीनंतर पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना एकनाथ शिंदेंची समज. लोकप्रतिनिधींच्या तोंडी आक्षेपार्ह वक्तव्य शोभत नाही, बोलताना काळजी घ्या, शिंदेंची ताकीद. जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना. चोपड्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी. पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर रोममधील सेंट मेरी मेजर बॅसिलिका इथे अंत्यसंस्कार. जगभरातील राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती. पावसामुळे आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघातील सामना रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण. नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी